पण मग एक दिवस असाच रात्री पुन्हा 3 वाजता रात्री फोन आला सोनिया गांधींचा. आम्ही निर्णय घेतला की तू जा महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून. रात्रीचा फोन आला आणि त्यामुळे उद्याच्या उद्या शपथविधी करा. तुम्हाला अगोदर काहीच कल्पना नव्हती. पण मला मिळालं असं काही मला माहिती अजिबात वाटलं, कारण मी महाराष्ट्रात कधीच काम केलं नव्हतं. हो. त्यामुळे महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत आणि त्याची नावं सांगा म्हटलं तर मला कदाचित सांगता नसते. पवार साहेबांची ते पहिल्या निवडणुकीनंतर खूप जवळीक निर्माण झाली. दिल्लीमध्ये काय असेल तर मला ते विश्वासात घेऊन सगळे काम करायचे. काही गोष्टी मला सहन झाल्या नाहीत. जे भ्रष्टाचार चालला होता वगैरे, मी काय ॲक्शन घेतली. बरोबर. त्याचे परिणाम भोगायला लागतील त्याचा विचार नाही केला, पण भोगायला लागले शेवटी. तिथं सगळे तयारच बसले होते की हे दिल्लीचं पार्सल परत पाठवा म्हणून. त्याच्या कोणाला फार आवडलं नव्हतं. सरकार माझं पाडलं गेलं. ते आता कसं तो इतिहास वेगळाच आहे. मी जेव्हा गुजरातला गेलो तेव्हा त्यांनी आव्हान दिलं की काँग्रेसच्या 5 जागा लोकसभेच्या होत्या, आता एकही राहणार नाही. महाराष्ट्रात जे काही घडलं ते नरेंद्र मोदींच्या आशीर्वादानं फक्त घडलं. अमित शाह साला म्हणून पार्लमेंट म्हटले, कधी शक्य नव्हतं, कधी ऐकलं नाही. अमेरिकेत काय घटना घडतात ते वाचल्यावर कळतं की हे काहीतरी गंभीर प्रकरण आहे. सामान्य माणसाला मग राजकारणात संधी मिळेल का? मिळणारच नाही, अजिबात मिळणार. मताचा दर 8,000 रुपये एका मताचा असला तर कोण सामान्य माणूस निवडणूक लढेल. म्हणून आज महाराष्ट्राच्या कुठल्याही माणसाचा दिल्लीवर प्रभाव नाहीचं कारण हे आहे. निवडणूक तोंडावरती पुन्हा भाजपमध्ये गेले तर काय ते म्हणलं नाही, ते जाणार नाहीत. नरेंद्र मोदी काय पुन्हा आपल्या प्रतिस्पर्धी युती ते येऊ देणार नाही. आणि भाजपचे 138 खासदार होते, फरक होता 7चा. तो 7चा फरक नसता तर अटल बिहारी वाजपेयी पुन्हा 2004 साली पंतप्रधान झाले. रात्री फोन आला, उचलला पीएनी, म्हणजे दिल्लीचा फोन आहे. तो कोण बोलतोय तर म्हणे CP म्हणजे काँग्रेस अध्यक्षांच्याकडून फोन आहे. त्यांचा फोन आला की काकी जे है क्या, तो हां है, तर CP वुड लाईक टू टॉक टू यू. म्हणजे राजीव गांधी बोलणार आहेत. मग बोलले. राजीव गांधीने लगेच सांगितलं की काकीजी, आय हॅव डिसाइडेड टू गिव्ह तिकीट, कराड लोकसभा तिकीट युअर सन. आपले जे चिरंजीव आहेत जयसिंग, ते त्यांना राजकारणात आवडत नाही किंवा ते पहिल्या दिवशीच तर ऊर्जा खात्याकडे गेले. अजित पवारांच्याकडे मिटिंग होती, ते गेले. हा गेला. मला समजलं की म्हटलं तू मिटिंगला काहीतरी धंद्याचं काय कोण गेला. तर म्हटलं आता पुन्हा खबरदार आहे, महाराष्ट्रात नाही काय काम करायचं. तुम्ही सांगितलं, त्यांनी सांगितलं की तिथे यायचं. त्यांनी ते ऐकलं. ते नाही ऐकलं, कारण ते शक्यच आहे ना. मुख्यमंत्र्याचा मुलगा म्हटल्यावर कोण तिथे काय बघणार. ते वेगळाच बघण्याचा दृष्टिकोनच बदलतो. आणि एक मला आय एम लकी की त्याने कधीही पदाचा गैरवापर केला नाही. वर्षावर कधी आला तर टॅक्सीतून यायचा. बरोबर. ते सगळे शिपाई अडवायचे, हे कोण आहेत. कुटुंबाचं फार नुकसान होतं.